तर गाईज परेलचं विकणार तशी गाईज ट्रॉली आले हे गाईज कसे आयो परेल तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर गाईज आज आपण चाललो आहे कारखान्यामध्ये परेल वर्कशॉपला आणि लालबागच्या राजाची इथं जेवढी तयारी झाली ती पण थोडी बघू आणि फिरू. आणि मी याला खास करून आणलं आहे कॉलेजवरून बंक मारून बिचारायला उचललं आहे मी. तर जाऊ फुल जरा मजा करू. आमचा थोडा प्लॅन वेगळा होता पण थोडा वेगळा प्लॅन झाला आहे आता. पण जाऊ दे आता झालं ते झालं. आता आपण जाऊ मस्त मजा करू. पहिले तर परेल वर्कशॉपला जाऊ त्यानंतर लालबागच्या राजाच्या इथं जिथं बसतो राजा आपला तिथं जाणार आहे. गाईज त्याला कंटिन्यू राहा. तर गाईज आता आम्ही चिंचपोकलीच्या राजाच्या इथं आलो आहे मंडपाजवळ. तर इथं आता जास्त तयारी तर चालू नाही झाली बघू शकता. इथं जास्त अजून काही चालू नाही झालं. तर काही त्या साईडला देवीची आणि बाप्पाच्या इकडे ट्रॉली पण ठेवलेली आहे बघा त्या साईडला. त्या साईडला ट्रॉल्या आहेत दोन्हीच्या दोन. तर काही जास्त तयारी झाली नाही तर काही जास्त काही दाखवू शकत नाही कारण बरोबर नाही दाखवणार. बिचारा भाई आंबवले मी त्याला पूर्ण आंबवून टाकले आणि प्लस आणि भिजलं सुद्धा ते हालत टाईट झाले. आणि थोडा काम चालू झाले मंडपाचा जास्त काम तर झाला नाही. जे आपली चालू आहे आगमन किती दिवस अगोदर असतो आपला बाप्पाचं आगमन किती दिवस अगोदर असतो. आगमन पुढच्या महिन्यात होता. तर थँक्यू काका आम्हाला सांगण्यासाठी धन्यवाद. चला काका थँक्यू. तर काय आता आम्ही थोडी ट्रॉली बघतो कारण गणपतीच्या सीझनमध्ये काय ट्रॉली वगैरे बघायला भेटत नाही पूर्ण पॅकिंग असते. तर याचं कसं वाटलेलं ट्रॉली बघून आता हां कमेंट्स. तर काही खूप आनंद असा वाटतो तर काही बोलू शकत नाही. काहीच बघा तिकडं मस्तपैकी गणपती बाप्पाचं हे आहे फोटोज आणि देवीचे पण फोटो आहेत. तर काही इथं ना आपल्या बाप्पाचं ऑफिस तर इथं ऑफिससुद्धा आहे. आणि काही तुम्हाला जर्सी बुकिंग करायची असेल ना तर त्या साईडला जर्सी पण बुकिंग चालू झाले. तर बघा त्या साईडला सगळं ऑफिस वगैरे आहेच. आणि मांडपाची आता सुरुवात 2-4 दिवसात होणार आहे. तर आपण पण लगेच येऊ जशी सुरुवात होईल तसं येणार का पण परत कारण या वर्षाला फुल गाजवत आहेत गणेश उत्सव. चला आता आपण नेक्स्ट कुठं जाता येते तिथं जाऊ कंटिन्यू राहू. काहीच आता मी आणि यशदादा आता आमचं लालबागच्या राजाची इथं केवढी तयारी झाली. तर आम्ही 2-3 व्हिडिओ बघितले होत्या की ट्रॉलीची थोडीफार काम चालू आहे आणि मंडपाचं पण काम चालू झालेलं आहे. मग आता आम्ही दोघंच चाललो तिकडे जरा बघतो काय काय आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटेल. मग काहीच त्याला कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आता ना आम्ही मस्त लालबागच्या राजा जिथं बसतो तिथं आलेलो आहे. तर तिथं थोडीफार मंडपाची सुरुवात झाली. आम्ही जेवढा आता तिथं परमिशन तर असेल नसेल माहिती नाही पण जेवढा शूट करता येईल तेवढा करू. तर चला तर काहीच इथं आलं इथं शूट करायची थोडीफार परवानगी आहे. तर काहीच बघा इकडे सगळं सामान आहे देवाचा म्हणजे जो मंडपाला जो सामान लागणार आहे जो सर्व सामान इथे आहे. आणि गाईस त्या साईडला बाप्पाची ट्रॉलीसुद्धा आहे. ट्रॉलीसुद्धा कवर करू पण ट्रॉलीला थोडे बॅरिगेट्स लावलेले आहेत कारण त्याच्यावर मूर्तीचं थोडंफार काही सामान वगैरे ठेवलं आहे म्हणून. आणि बघा इथं सगळे जे आपल्याला मंडपाला जे कामाची वस्तू आहेत ते सर्व इथं ठेवलेले आहेत. मस्त पत्रा वगैरे म्हणजे पत्रा वगैरे का लावतात की वॉटरप्रूफ म्हणजे पाणी वगैरे पडावं नाही म्हणून. आणि गर्दी तर तुम्हाला माहितीच आहे राजाची गर्दी कशी खतरनाक वाली असते. काही तुम्हाला गर्दी तर माहितीच असेल. काही बघा इथं कशा काथ्या वगैरे ठेवलेल्या आहेत बघा काते असे काही कात्यांची खूप क्वांटिटी ठेवली कारण मंडपच तेवढा मोठा असतो बाप्पाचा आपल्या. तर इकडं बघा मस्त सगळं लोखंड वगैरे ठेवले आहेत. याच्यानंच आपल्या बाप्पाचा मंडप काही बनतो. आणि तिथं आवाज नसेल येत थोडी तिकडं महादेवांची आरती चालू आहे. तर काही आपण मंदिरमध्ये पण जाऊन थोडेफार दर्शन घेऊ बाप्पांच्या. आणि तिथं काही तो दिसतो तुम्हाला तिकडं बाप्पाचा आपल्या जो वर्षभर जो दगड असतो तो तिथंच आहे. तर काही चला आपण थोडं दगडाचे पाया पडून घेऊ. काही चला तर काही तिथं आपल्या बाप्पाचं नाम असतं की दगड ठेवलेला आहे. तर आपण दगडाचे दर्शन घेतले आहे. आणि त्या साईडला काहीच बघू शकता बाप्पाची आपल्या ट्रॉली आहे. ट्रॉली दाखवणं अलाउड नाही त्यांनी बॅरिकेड्स लावून ठेवले आहेत. काही दिसत तर नाही काही असू दे. तिथं गार्ड्स वगैरे पण अवेलेबल ठेवले आहेत त्यांनी म्हणजे कोणी पण येऊन कसे पण व्हिडिओ काढतो म्हणून. तर काही योच तो मच्छी मार्केट. तरी काही याच कोहली लोकांनी आपल्या बाप्पाचं नवस मागितलं होतं. तर काही बघू शकता 10 दिवस पूर्ण मच्छी मार्केट प्रॉपर बंद असतो बाप्पाचे. जेव्हा बाप्पा आपले बसतात प्रॉपर मच्छी मार्केट अख्खा बंद असतो. तर गाईज बघू शकता मच्छी मार्केट आहे. आणि गाईज आपला दरबार तर काही थोड्या दिवसात सजणारच आहे. तर चला आता आपण शाळेची गणेश गल्लीला जाऊ नाहीतर मग परेल वर्कशॉपला जाऊ. चला गाईज कंटिन्यू राहा. तर काहीच आता आम्ही परेल वर्कशॉपमध्ये आल्यावर काहीच बघा अख्खा व्ह्यू कसा भारीवाला इथं. काहीच मूर्त्या वगैरे सर्व बनायला चालू झाले. आता आपण बाहेर आहेत तर काहीच आता आतमध्ये जाऊ. आणि काहीच पूर्ण
पूर्ण बघू, एक्सप्लोर करू, कसा वाटते, काय वाटते. तर गाईज चला कंटिन्यू राहा. तर गाईज इथं जास्त व्हिडिओ शूट तर अलाउड नाही, पण गाईज एक बाप्पाची मूर्ती आले. गाईज केवढी सुंदर मूर्ती आहे. गाईज ही मूर्ती तर लास्ट इयरची आहे, पण ही रिपेंटिंगसाठी आले गाईज मंडळाची. आता मूर्ती मंडळाचं नाव तर नाही लिहिलं आहे गं गाईज. बा कशी मोठी मूर्ती आहे गाईज. ही पण असेल कमीत कमी 12-13 फुटाच्या वरतीच मूर्ती असेल. बघा विठ्ठल रखुमाई रूपमध्ये मूर्ती होती. कारण कसं समजलं, कारण त्याच्या बाप्पाच्या फेसवर विठ्ठल रखुमाई मातेचं ते तिलक असं ते आहे गाईस. त्याला अजून आपल्याला जे जे कवर करता येईल ते करू, कारण इथं जास्त व्हिडिओ शूट अलाउड नाही आहेत, कारण दुसऱ्या मूर्त्यांचं घेतलं बाप्पाचा आपले अपमान होतं. तर गाईस तुम्ही पण आले तर असे व्हिडिओ टाकू नका जास्त. तर गाईस त्याला जेवढे व्हिडिओ करता येतील तेवढं करू. तर गाईस परेलच्या विघ्नार्थाची गाईसला ट्रॉली आले. तर गाईस बघा मस्त सगळी ट्रॉली त्यांनी 2 ते 2.5 महिने आधीच त्यांनी ट्रॉली आणून ठेवलेली आहे. आणि पाठी पण एक बाप्पाची ट्रॉली आहे. तर गाईस ती पण आपण जरा आतमध्ये जाऊ, कारण इकडं असं काय वगैरे सामान वगैरे ठेवले जाता येत नाही, पण इथून तिथून उड्या मारून जायला लागतं आपल्याला. तर चला आपण आतमध्ये पण जाऊ. तर गाईस आतमध्ये इथं जरा आलो मी, तर इथं मोलाडच्या राजाचे ट्रॉली आहे. तर बघू शकता मोलाडच्या राजाची ट्रॉली आहे ही गाईज. बघू शकता त्यांची नेम प्लेटसुद्धा आहे इथं. तर यांचं आगमन केव्हा गाईज, मला जेवढे डिटेल्स भेटेल तेवढे मी तुम्हाला शेअर करेनच. आणि इथं गाईज ते प्रभावलचं जे सामान असतं तेच आहे. इथं जास्त शूट अलाउड नाही, पण मी थोडा घेतो, जास्त घेणं जमणार नाही आपल्याला. तर गाईज इथं छोट्या मूर्त्या आहेत, त्या पण घेऊ. चला आपण बघा तिकडे छोट्या मूर्त्यासुद्धा आहेत, तर आपण त्या घेऊया.